कुठलं तरी जुनाट भग्न आहे कटी स्थानीचा किंवा रिब फ्रॅक्चर आहे किंवा काय म्हणतात शोल्डर जॉईंट काय म्हणतात लिगामेंटियर आहे किंवा नी जॉईंट आहे. तर ह्या ठिकाणी जर आपण धारा केली तर पेशंटचं जे पेन आहे आणि पेन पण कमी होतो आणि काय म्हणतात चालताना किंवा कुठली क्रिया करताना जे अडथळा होतोय पेशंटला तर तो बऱ्यापैकी कमी झालेला दिसतो आपल्याला. पण कंडिशन अशी आहे की ते आपल्याला बरेच दिवसापर्यंत करावं लागतं. म्हणजे 21 दिवसापर्यंत तरी किमान जर धारा केली तर पेशंटला जे ऑपरेटिव्ह वगैरे सांगितलेलं असतं ते आपण टाळू शकतो. फक्त कंटिन्युअसली करावं लागते आपल्याला धारा. म्हणजे आता या महिन्यामध्ये 21 दिवस केली आहे, त्याच्यानंतर एखाद महिना सोडून परत 21 दिवस असं जर कंटिन्यू करत राहिलं तर पेशंटला ऑपरेटिव्ह करावं लागत नाही आणि त्याचं नियमित जे काय म्हणतात दिनचर्या आहे तो नियमितपणे करू शकत असतो. आता परीक्षकासाठी काय करायला सांगितले आहे त्यांनी की एखादं पात्र किंवा शिरोधारेचं जसं पात्र आहे तसं पात्र घेऊ शकतो आपण. ते पात्र घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ती काढा किंवा जे पण घृत तेल टाकायचं आहे तर ते करू शकतो. ह्याचं जे छिद्र आहे ते करांगुली एवढं असलं पाहिजे, करंगळी एवढं, आणि त्याच्यातूनच ती धारा बाहेर पडली पाहिजे. केरळियन पद्धतमध्ये काय करतात त्या धारेच्या तिथे आपले नारळाचे जे हे असतात किंवा आपली जे सुतळी असते त्याचे जे धागे असतात ते टाकतात की डायरेक्टली धारा एकदम अंगावर पडू नये म्हणून. तर तसं पण आपण करू शकतो की एकसारखी धारा पडावी यासाठी तेवढंच त्याचं मेजरमेंट असावं. आता पेशंट काय आहे त्याच्यावर डिपेंड आपल्याला तेल घ्यायचं आहे, घृत घ्यायचं आहे किंवा काढा घ्यायचा आहे हे आपण चूज करायला पाहिजे. जर आपल्याला असं वाटतं की पेशंट वाताचंच आहे तर तिथे तेल वापरलं गेलं पाहिजे. कफाचं असेल तर तिथे धारा घेतली पाहिजे, गोमूत्र धारा किंवा दशमूळ धारा असं धारा घेतली पाहिजे. जर पेशंट पित्ताचं आहे तर तिथे घृत, वात आणि पित्त असेल तर घृत आणि तेल असं मिसळून पण आपण धारा करू शकतो. तर हे किती वेळ करू शकतो तर अंदाजे 2 तास आपल्याला जवळपास हे करायला पाहिजे वातज व्याधी असेल तर. आणि पित्तयुक्तमध्ये जवळपास 1 तासापर्यंत आपण करू शकतो. कफामध्ये 1-अर्धा तासपर्यंत आपण धारा करू शकतो. तर दुधाची धारा पण दिल्या जाते. जे तुम्ही वातरक्त प्रकरण पाहाल तर वातरक्तामध्ये दुधाची वगैरे धारा सांगितलेली आहे. वातरक्त त्याच्यानंतर वातव्याधीमध्ये पण सांगितलेली आहे. तर या प्रकारे आपण धारा करू शकतो. तर धारा झाल्यानंतर आता जवळपास आपण 2 तास धारा करतोय त्याच्यामुळे याच्या इथे पण आपल्याला काय म्हणतात तलधारण करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे आहे ते धारा केल्यानंतर पेशंटला थोड्या वेळ तसंच थांबवायचं आणि त्यानंतर मग हळूहळू मर्दन करून मग पेशंटला आंघोळ करायला सांगायची. आणि शक्यतो जे आहे धारा ही काय म्हणतात एक प्रकारचं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे आपण काय करतो पायाच्या तळापासून सुरू करतो धारा टाकायला हळूहळू हळूहळू आणि मग खाली घेऊन जातो. म्हणजे राईट साईडपासून सुरू केलं समजा खालून तर हळूहळू ते वरतून घेऊन जाऊन परत खालून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एक तो एनर्जी फ्लो होतो सुरू राऊंड क्लॉकवाईज. तर असं जे आहे जर आपल्याला काही पात्र वगैरे मिळत नसेल तर आपण कापड पण वापरू शकतो. कापड काय म्हणतात तेलात किंवा काड्यात बुडवायचं आणि अंगठ्याने ती धारा करायची अशी. तर सर्वांगावर अशी धारा आपल्याला करता येते. तर हे कुठल्या व्याधींमध्ये करतो तर इथे त्यांनी सांगितले की कुठले व्याधी आहेत तर गुल्म अनाह भगंदर व्रणतूनी शूल अभिघात स्रवाहा तोद उदावर्तक कोठ गूढ मरुद अष्ठीला विसर्पादिषु प्लीहाध्मानकं विद्रदी प्रतितूनीश्व एकांगसेकं तथा कुर्याद हस्ततलं प्रपूर्णं पिचूनां मंद सुखोष्ण भीषक. तर अशा पेशंटमध्ये जे आहे गुल्म अनाह भगंदर, त्याच्यानंतर तुनी प्रतितुनी शूल, त्याच्यानंतर उदावर्तक, त्याच्यानंतर अष्ठीला विसर्प, प्लीहा व्याधी, विद्रधी, प्रतितुनी ह्या सगळ्यांमध्ये आपण हस्ततुलन म्हणजे हात काय म्हणतात जो वस्त्रखंड आहे ते हाताने बुडून त्या अंगठ्याद्वारे आपण त्यांना मंद सुखोष्ण असं स्वेदन करू शकतो. जसं आपण पाहिलं की हे सर्वांगधारा आहे. केरळमध्ये पिशिंचल याला म्हणतात आपल्याला. तर हे खूप फेमस आहे पिशिंचल किंवा कायसेक असं म्हणतात त्याला. याच्यात गरम तेल धारा किंवा शरीर पेशंटच्या अंगावर टाकले जाते आणि याच्यामध्ये पेशंटला तेल द्रोणीमध्ये म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं हे असतं काय म्हणतात टेबल, त्याच्यामध्ये एका बाजूनी छिद्र असतं आणि जे आपण काय म्हणतात धारा टाकणार आहे ते पूर्ण तेल जे आहे त्या छिद्रातून खाली एका पात्रात जमा होत असतं. तर ते तेल परत आपण रियूज करू शकत असतो.
तर ह्याच्यामध्ये ज्या पेशंटला आपल्याला गरजेची आहे तसं तेल निवडणं गरजेचं आहे, किंवा काढ्याची आहे तर काढ्यानी. तर असं हे आपण एक किमान 7 दिवसापर्यंत आपण करू शकत असतो. तर ह्याच्यामध्ये आपण जसं आत्ता पाहिलं की सर्वांगधाराचं जसं आहे तसंच आपल्याला 18x18, जर समजा आपल्याला कुंभ सापडला नसेल, कुंभ म्हणजे एखादं भांडं सापडलं नाही आहे, तर किमान ते 2 लिटरचं तरी असलं पाहिजे. छोटं फार नसायला पाहिजे 1 लिटरपर्यंत वगैरे, किमान 2 लिटर त्याच्यात द्रव्य बसेल इतकं आपल्याकडे पात्र पाहिजे. किंवा तसं जर नाही मिळालं तर 18x18चा कापड जो असतो तो तेलात बुडवायचा आणि त्याच्याने पण आपण कंटिन्युअस धारा करू शकत असतो. तर अशी जी धारा आहे तर ही आपण करायला सांगितली आहे. कफज व्याधीमध्ये आत्ता जसं सांगितलं तर तितक्या मात्रेमध्ये करायचं आहे. तर व्यवस्थित जर झालं नाही तर काय होतं, जर व्यवस्थित जर आपण पिशिंचल केला नाही, कमी किंवा अधिक उंच 12 अंगुलच्या उंचीपर्यंतच आपल्याला ती धारा करायची आहे. 12 अंगुलच उंची पाहिजे त्याची. आणि अशी जर उंची असेल तर इतक्याच उंचीवरून ते आपल्याला धारा सतत टाकायची, ती मेंटेन झालं पाहिजे ते डिस्टन्स. तर काय असतं जनरली की एक वेगळ्या प्रकारचे हे येतात इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स. त्याच्यामध्ये एक टेबल असतो, त्या टेबलवर वरती रॉड ठेवलेले आहे, रॉड असे असतात आणि त्याच्यावर चेन लावलेली असते आणि ते जे धारापात्र आहे ते अडकवलेलं असतं आणि तेवढे ते डिस्टन्स जे आहे ते मेंटेन केलं गेलेलं असतं आणि ते चेन जी आहे ती फक्त ओढत राहायची आहे. म्हणजे ते धारापात्र जे आहे ते पूर्ण गोल फिरत राहतं पूर्ण शरीराभोवती. फक्त चेहऱ्यावर किंवा याच्यावर आपल्याला धारा नाही करायची आहे, सगळ्या अंगावर बाकीच्या ठिकाणी करू शकतो. आता इथे तक्रधारा पण करू शकतो आपण. सोरायसिसचे जे पेशंट असतात, ज्यांच्यामध्ये काय म्हणतात स्केलिंग फॉर्मेशन आहे आणि सोबत काय म्हणतात दाह पण आहे, अशा पेशंटमध्ये जे आहे ते आपण तक्रधारा करतो आणि आपल्याला दिसतं की 2-3 दिवसामध्येच पेशंटचं जे स्केलिंग फॉर्मेशन आहे ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर अशा ठिकाणी आपण देऊ शकतो. जर सर्वांग शूल असेल असं वाटत असेल तर आपण दशमुळाची पण धारा करू शकतो. त्यानंतर जर असं वाटतं की पेशंटला खूप सर्वांग दाह आहे, तर दाह असेल तर तिथे दुधाची धारा पण आपण करू शकतो. म्हणजे हे सद्य फलदायी उपाय आहेत. फक्त एवढं लक्षात पाहिजे की आपण जे गरम घेतोय काढा किंवा तेल, हे किती गरम आहे ते लक्षात आलं पाहिजे. तर ते फार गरमही नसावं, फार थंडही नसावं. फार थंड असेल तर स्तब्धता येते आणि फार गरम असेल तर दग्ध व्हायची शक्यता असते. तर अयोग्य पिशिंचल झाल्यावर काय होतं तर दाह, विसर्प, स्वरभेद आणि संधिभेद होतो. त्याच्यानंतर छर्दी होते, रक्तस्राव व्हायला लागतो, कारण गरम आहे तर सगळं रक्तपित्तज व्याधी उठायला लागतात. त्याच्यानंतर ज्वर, शीतपित्त, उदर्द आणि कोट असे पण व्हायला लागतात. आता जनरली आपण मागे जसं अन्नलेपन किंवा षष्टिकशाली पिंडस्वेद पाहिला, षष्टिकशाली पिंडस्वेद जर खूप वेळ अंगावर ठेवला आणि तो अन्नलेपन जे आहे ते पटकन धुतलं नाही, जितक्या वेळापेक्षा 1 मुहूर्तापेक्षा जर जास्त वेळ ठेवला तर पेशंटला नंतर धुतल्यानंतर 2-3 दिवसांनी शीतपित्तासारखी लक्षणं जाणवायला लागतात. म्हणून त्याचा जे काळ आहे तो तितक्याच वेळापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेपर्यंत आपल्याला ते अंगावर ठेवणं गरजेचं आहे. तसंच याच्यामध्ये पण अयोग्य प्रकारे जर आपण ती धारा केली तर त्याच्यामुळे पण शीतपित्त, उदर्द, कोट यासारखे विकार होऊ शकतात. तर असं जर झालं तर आपल्याला पेशंटला दीपनपाचन चिकित्सा द्यावी लागते. जर अतियोग असेल तर शीतचिकित्सा द्यावी लागते, सरबत वगैरे किंवा कामदुधा यासारखी औषधं द्यावी लागतात. आणि जर अयोग झाले म्हणजे स्तंभग्रह झालेला आहे थंड धारा टाकल्यामुळे, तर तिथे आपल्याला शुंठीचा काढा किंवा काय म्हणतात पंचकोलासव असं देऊन त्यानंतर निरोबस्ती, मात्राबस्ती असं द्यावं लागतं आपल्याला. जर धान्याम्ल करत असतो, धान्याम्ल म्हणजे काय करतो आपण की जे धान्य आहे ते त्याला कुजवतो आणि त्याचा जो काय म्हणतात ते आम्लरस जो तयार होतो आंबवल्यानंतर त्याला धान्याम्ल म्हणतात आणि हे खूप जास्त वृक्ष आहे. आणि अशी जी धान्याम्लाची धारा आहे ती पण आपण करू शकतो जिथे जिथे आम कंडिशन आहे, शूल आहे आणि आम आहे, खूप जास्त शूल आहे आणि खूप जास्त आम आहे, त्या ठिकाणी आपण धारा धरू शकतो. आंबाताचे पण जे आपल्याकडे पेशंट येतात त्यांच्यावर जर आपण धान्याम्ल जर मिळत नसेल तर तिथे गोमूत्राची धारा पण, स्तब्धता आहे, ग्रह आहे आणि शूल आहे, तर असे ठिकाण जर असेल तर तिथे गोमूत्राची धारा पण आपण करू शकतो. तर ही धान्याम्ल जर करायचं असेल तर आपण 2-3 दिवसाआड एकदा आपण हे धान्याम्ल बदलू शकतो. जर दूध धारा करत असो तर दूध रोजच नवीन घ्यायला पाहिजे, काढा पण रोजच नवीन घ्यायला पाहिजे. फक्त तेल असेल तर ते 3-3 दिवसांनी त्याच्यात ॲड करून 7 दिवसांनी ते बदलून घ्यायला पाहिजे. तर या प्रकारे आपण पिशिंचल करतो. तर पिशिंचलमध्ये फक्त आपल्याला एवढं लक्षात घ्यावं लागतं की अष्टमहादुष्कर भाव जे सांगितलेत आपल्याकडे ते कंटिन्युअस पेशंटनी फॉलो केले गेले पाहिजे. ते जर नीट फॉलो केले गेले नाही पेशंटनी तर त्याच्यामुळे व्यापद निर्माण होतात. कारण आपण खूप मोठ्या प्रमाणात स्वेदन देतोय सगळ्याच अंगावर आणि तेही 1-1, 2-2 तास.
तर मग हे 2 तास दिल्यानंतर पेशंटचं धातू क्षीण होतात, स्वेदन प्रक्रिया आहे की नाही, म्हणून मग त्यामुळे पेशंटला अष्टमहादुष्कर भाव पाळणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे अवगाह स्वेद. अवगाह स्वेदामध्ये काय करतो? अवगाह म्हणजे बुडवून ठेवणे है ना, अवगाह स्वेद म्हणतो त्याला. मज्जन म्हणतात, मज्जन म्हणजे बुडवून ठेवणे. तर आपण जनरली अवगाह स्वेद जो आहे अर्शच्या पेशंटमध्ये देतो, घरच्या घरी पेशंटला करायला सांगतो. तर कटिगत वातामध्ये सुद्धा अवगाह स्वेद देतो आपण. तर ह्याच्यामध्ये काय करतो? सुकोष्ण द्रव्ये जे आहेत किंवा औषधीयुक्त जे द्रव्य आहेत ते गरम करून जितके सहन होईल तेवढ्याच मात्रेमध्ये पेशंटला एक 6 फुटाचा लांब असा टब असतो, त्या टबमध्ये पेशंटला झोपवायला सांगतो. कितीपर्यंत? ते जे आहे ते नाभीच्या वर 4 अंगुलपर्यंत आपण पेशंटला तिथे झोपवायला सांगतो. इतकं त्याच्यामध्ये काढा पाहिजे आपला. तर असा जो काढा आहे तो गरम असायला हवा पाहिजे आणि त्याला काय म्हणतात, एक आउटलेट असलं पाहिजे त्या जे टबला आहे. त्या टबमध्ये आउटलेट जर असलं तर ते जे राहिलेला जो काढा आहे किंवा थंड झालेला जो काढा आहे तो एका मार्गाने बाहेर निघेल आणि दुसऱ्या मार्गाने ते आपण त्या आतमध्ये तो दुसरा गरम काढा असं टाकू शकू. तर या प्रकारे आपल्याला अवगाह स्वेद करता येतो. आता समजा काय म्हणतात सोरायसिस सारखा व्याधी असेल तर निंबपत्र किंवा कंडू असेल तर तिथे आपल्याला काय म्हणतात वल्कल, व्रण वगैरे असेल तर अशा ठिकाणी आपल्याला असा अवगाह करता येतो. जनरली कटिगत वात असेल तर दशमूळ एरंडक मूळचा जो काढा आहे त्याचा आपल्याला अवगाह स्वेद करता येतो. निर्गुंडी सिद्धक वाताचा पण अवगाह स्वेद करता येतो. जनरली जे आहे तर आपण दशमूळ एरंडमूळ असा काढा किंवा बला अश्वगंधा आदी काढा वापरतो. तर हे कटिगत वात, कटिशूल आणि अश्मरी शूलमध्ये खूप जास्त उपयोगी आहे. त्याच्यासोबत जे आहे तर विनाम म्हणजे काय म्हणतात अपतंत्रक, अपतानक सारखे व्याधी जे आहेत त्यांच्यामध्ये पण आपण असा जो काय म्हणतात अवगाह आहे ते वापरू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की 1 मुहूर्तापर्यंत आपण करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटतं की काय म्हणतात एक प्रकारे आंघोळ घालणं असं पण म्हणता येऊ शकतं की पेशंटला पूर्ण याच्यामध्येच बुडवलं आहे आणि फक्त मानवर आहे आणि पूर्ण अंग काय म्हणतात ते फॉरेनमध्ये जसं आहे टब बाथ आंघोळ करणे तसंच. तर त्याच्यामध्ये पेशंटच्या खांद्यावरून आपण गरम काढा टाकत असतो. तर या प्रकारे पण आपल्याला करता येते. भेलांनी यालाच उद्कोष्ठ म्हटलेलं आहे अवगाह स्वेदालाच. तर हे आपल्याला किती वेळ करायचं आहे तर 1 मुहूर्तापर्यंत करू शकतो आपण. मिनिमम मॅक्झिमम 4 मुहूर्तापर्यंत आपण करू शकतो. तर असं जे आहे ते अवगाह स्वेद आहे. तर याचा पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.